8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांचं, सगळ्यांचं, पुरुष, स्त्रिया, बालकं, छोट्या मुली, आज्या, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. असं म्हणतात की 1975 साली जागतिक महिला दिन साजरा झाला तेव्हापासनं वेगळी जागृती स्त्रियांमध्ये निर्माण झाली. जागतिक पातळीवर हे खरं आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र अगदी महर्षी कर्वे, आगरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी याची केव्हाच मुहूर्तमेढ रचून ठेवली होती. स्त्रियांच्या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हेही आपल्याला कळलं होतं. भारतातल्या आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन डॉक्टरकी शिकल्या होत्या. अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी आपल्या स्त्रीत्वाच्या पलीकडे जाऊन मानव्याचा शोध घेतला. या सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा, कारण त्यांनी खूप काम केलंय आणि त्यामुळे आपल्याला आजचे हे दिवस दिसत आहेत. स्त्रियांना एवढंच नाही तर पुरुषांना देखील. या सगळ्या गोष्टीचा आपण आज सहजपणे आढावा घेणार आहोत. सहज आपल्याला आठवणार आहे आपल्या आईनी आपल्याला केलेली मदत, पत्नीने दिलेली साथ, बहिणीवर असणारे थोडेसे छोटी मोठी भांडणं, आपल्या भाच्या, आपल्या पुतण्या, आपली भावंड यांच्याशी असले आपले संबंध आणि त्यातली एकंदरच कौटुंबिक मजा आपल्याला या महिला दिनाच्या निमित्ताने आठवणार आहे. आणि आपण खूप एन्जॉय करणार आहोत आपल्या बरोबरीच्या स्त्रियांबरोबर. खूप छान वाटतंय आणि असं वाटतंय की या विषयावर किती बोलावं आणि किती नाही, कारण आपल्या सगळ्या रूपात स्त्री भेटते आणि तिचं स्त्रीत्व आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उलगडलेलं दिसतं. हे आपण पाहणं आणि स्त्रीनी स्वतः पाहणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी या सगळ्या गोष्टीची खूप आठवण येणार आहे आणि ते आपण सेलिब्रेट पण करणार आहोत, कारण आज खास मानसन्मानाचा दिवस आहे. भेटूया.